औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. माढा तालुक्यातील रुई येथे पूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून व फोनवरून झालेल्या वादाच्या कारणावरून वडिलांनी मुलावर लोखंडी मेकने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी संशयित आरोपी वडिलाला ताब्यात घेतले आहे. विश्वजित उर्फ पिलो राजेंद्र पतंगे, वय वर्ष 25, राहणार रुई, तालुका माढा, जिल्हा सोलापूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची आई राजश्री राजेंद्र पतंगे, वय वर्ष 42 यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी राजेंद्र भानुदास पतंगे, वय वर्ष 60 याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा IPS राहुल आत्राम यांना रुई गावातील विश्वजित पतंगे हा त्याच्या घरात मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात मृत तरुणाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. तपासात समोर आले की यापूर्वी मुलाने वडिलांना मारहाण केली होती. तसेच शुक्रवारी दुपारी शेताला पाणी देण्याच्या कारणावरून फोनवरून दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती. याच रागातून वडिलांनी मुलावर म्हशीच्या लोखंडी मेकने डोके व तोंडावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.